आज अर्थसंकल्प सादर होतोय आणि हा अर्थसंकल्प सादर होताना हे जे बजेट आहे ते खरं तर जेंडर बजेट असावं असं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून ऐकू येतं, पण ही जेंडर बजेट ही नेमकी भानगड काय आहे हे सांगण्यासाठी आज आपल्याकडे सुप्रिया आली. सुप्रिया, जेंडर बजेट म्हणजे नक्की काय आहे? जेव्हा आपण जेंडर बजेट असं म्हणतो ना तेव्हा मला दया पवारांची कविता नेहमी आठवते की त्या म्हणतात की बाई मी धरण बांधिते माझं मरण कांडिते. म्हणजे असं आहे का की मी धरण बांधायच्या कामाला जातेय आणि माझं तान्हबाळ माझ्या सोबत आहे, त्यामुळे त्याला दूध पाजण्यासाठी मला सुट्टी हवी आहे, म्हणजे जेंडर बजेट आहे का? किंवा मी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते धरणाचं, म्हणून मला समान वेतन हवं आहे, म्हणजे जेंडर बजेट का? असे खूप प्रश्न आपल्याला पडतात. आणि मग बजेट आलं की आपण काय बघतो की गॅस महाग झालाय का स्वस्त झालाय का, अजून बाकी कोणत्या कोणत्या गोष्टी महाग स्वस्त झालाय. पण मला असं वाटतं की आपण ना काय महाग झालंय काय स्वस्त झालंय याच्या पलीकडे सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे. की सोपं सांगायचं झालं तर स्त्रियांच्या प्रश्नासंदर्भात जो काही अनुशेष आहे तो भरून काढण्यासाठी जी जाणीवपूर्वक अर्थसंकल्पीय तरतूद केलेली असते त्याला आपण असं म्हणू शकतो की स्त्री केंद्रित अर्थसंकल्प. आता याचा अर्थ असा आहे का की 50% महिला आहेत 50% पुरुष आहेत म्हणून 50% असंच बजेट झालं पाहिजे? तर नाही, ते सर्वसमावेशकही असलं पाहिजे. त्यामुळे फक्त स्त्रियांच्या संदर्भात विचार न करता आपण आता म्हणतो की थर्ड जेंडर आहे तर त्याचाही विचार या सगळ्या बजेटमध्ये व्हावा, असं आपण जेंडर बजेटकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. हो, पण हे सगळं जे आहे ना म्हणजे आताच तू जेंडर बजेटची जी व्याख्या सांगितली ती व्याख्या म्हणून आपल्याला ती खूप छान वाटते किंवा खूप उदात्त वाटते, पण आपली सोसायटी असेल किंवा समाज असेल एखादं बजेट तयार करताना हे महिलांसाठी आणि हे पुरुषांसाठी असं खरंच डिफरन्शिएट करणं प्रॅक्टिकली शक्य आहे का? मला असं वाटतं की आपण करायचं ठरवलं ना तर करणं शक्य आहे. कारण सोपी पद्धत असते. आता आपण म्हणतो की जेंडर बजेट म्हणजे जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट आहे किंवा जेंडर बजेट स्टेटमेंट आहे, असे मोठमोठे शब्द वापरून हे थोडंसं कठीण करण्याचा प्रयत्न होतो. पण मुळात सोपं जेंडर बजेट स्टेटमेंट म्हणजे काय असतं की आता आपण म्हणतो की महिलांचा थोडासा स्तर उंचावला पाहिजे, त्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, तर त्याच्यासाठी अशी आर्थिक धोरणं आपण आणली पाहिजेत की जेणेकरून स्त्री पुरुष समतेच्या दिशेने आपण जाऊ शकतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आता बजेट येतं मग ते केंद्र सरकारचं असेल राज्य सरकारचं असेल किंवा महानगरपालिकेचं असेल तर प्रत्येक विभाग असतात, ते विभाग आपल्या आपल्या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या आपल्या विभागाअंतर्गत ते त्यांच्या कार्यक्रमामध्ये स्त्रियांसाठी काय वेगळ्या योजना आणणार आहेत, कोणत्या तरतुदी वेगळ्या करणार आहेत याचं एक निवेदन सादर करतात आणि त्याला म्हटलं जातं जेंडर बजेट स्टेटमेंट. आता जेंडर बजेट स्टेटमेंट आलं म्हणजे जेंडर बजेट आलं असं नाही. याच्यामध्ये ही गोष्ट आहे की महिलांचे अनेक प्रश्न असतील, रोजगाराचा प्रश्न असेल, स्वच्छतागृहांचा प्रश्न असेल, आता कोरोनाच्या काळानंतर आरोग्याचा ऐरणीवर आलेला प्रश्न असेल, बेसिक नागरिक सुविधा असतील, हे सगळे जे प्रश्न असतील तर त्या संदर्भात काय स्थिती आहे, आधी केलेली तरतूद काय होती, ती कितपत लोकांना लाभ झालेला आहे, मुख्यतः महिलांना असेल, मुलांना असेल, इतर कष्टकरी सेक्शन्सला असेल तर तो झालेला आहे की नाही झालेला आहे याचं विश्लेषण करून पुढची आर्थिक तरतूद करणं हे गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो की मुलींचं शाळेत जाण्याचं जे प्रमाण आहे, ड्रॉप आउट रेट आहे, ती कमी झालेली आहे असं म्हणून चालणार नाही. मग ह्या संदर्भात कारण शोधलं पाहिजे. स्वच्छतागृह नाहीत म्हणून कमी झाली आहे का, किंवा शाळेला जाण्यासाठी जो वाहतूक व्यवस्था लागते त्याच्यासाठी कमी झालेली आहे का, किंवा अन्य काही एकूणच कुटुंब म्हणून आर्थिक परिस्थिती नाही म्हणून कमी झाली आहे का, हे सगळं समजून घेऊन त्याच्यानंतर आर्थिक तरतूद केली तर तो प्रश्न आपण सोडवू शकतो. नाहीतर असे स्टेटमेंट्स करणं हे खूप लाऊड होऊ शकतं. सो विश्लेषण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते आपल्याकडे
होताना दिसत नाहीये. पण हे होताना दिसत नाही असं तू म्हणतेस. एका बाजूला आपण महिला धोरण ठरवणार पहिलं राज्य ठरलेलो आहोत, महाराष्ट्र जो आहे तो महिला धोरण आपण ठरवलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला मागच्या वर्षी झालं, त्याच्या मागच्या वर्षीही झालं, अनेक वेळा म्हणजे जेव्हा जेव्हा बजेट सादर होतं, मग ते केंद्राचं असेल किंवा राज्याचं असेल, त्यावेळेस जेंडर बजेट बद्दल माध्यमांमध्ये असेल, इतर ठिकाणी असेल, बरंचसं बोललं जातं. पण हे बोलणं आणि इम्प्लिमेंट होणं याच्यामध्ये बरीच मोठी तफावत आढळते. तर याचं मुख्यत्वे कारण काय आहे? म्हणजे जेंडर बजेटचा स्वीकार आम्ही केला नाही किंवा आम्हाला नकोय असं म्हणणारे फारच कमी लोक आहेत. मग असं असताना ते इम्प्लिमेंट होताना आपल्याला का दिसत नाही? ह्याच्यामध्ये ना मला दोन मुद्दे वाटतात. एक मुद्दा असा वाटतो की ह्या सगळ्याकडे मुळात बघण्याचा दृष्टिकोन, की एक म्हणजे अरे जेंडर म्हणजे काय, तर ते महिलांचं काहीतरी बजेट आहे तर त्याला तेवढी व्हॅल्यू किंवा त्याला तेवढं सुरुवातीला तर असं झालं की अच्छा सीट राखीव आहे त्याच्यासारखं आता बजेट पण यांना राखीव होणार का, असे पण मी अनेक लोकांच्या मधल्या गप्पा ज्या आहेत आपल्या त्या गप्पाही आढळल्या मला की अरे अच्छा 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 मग आता यांना बजेट मिळणार म्हणजे यांना वेगळी तरतूद करावी लागणार का, तिथपासून सुरुवात होती. म्हणजे अजूनही जेंडर बजेट म्हणजे नक्की काय याच्याबद्दल खूप संभ्रम आहे. दुसऱ्या बाजूला पॉलिसी लेवलवर असेल किंवा डिसिजन मेकिंग मध्ये असेल, या सगळ्या सेक्टरमध्ये की आम्ही पुरस्कर्ते आहोत, जेंडर बजेटची पुरस्कर्ते आहोत, अशी एक हवा पाहताना दिसते. पण जेव्हा अर्थसंकल्प सादर होतो किंवा तो झाल्यानंतर आपण जेव्हा बघतो तर त्याच्यातलं हे जेंडर बजेट आहे असं वेगळं आपल्याला काढता येत नाही. मग ते काढून बघण्याची आपल्याला काही व्यवस्था आहे का अशी? मुळात तू जसं म्हणालीस ना, पुरस्कर्त्यांना सगळ्यांना सांगणं हे पण गरजेचं आहे. ह्याच्याकडे महिलांच्या हक्काधारित दृष्टिकोनातून बघायला पाहिजे की कोणीतरी देणारे आणि कोणीतरी घेणारे नाहीये, तो आमचा हक्क आहे आणि आम्ही सगळ्या आर्थिक घडामोडीमध्ये तेवढंच समानतेने कंट्रीब्यूट करतोय म्हणून तो हक्क आहे. आता जेव्हा बजेटचा विचार करतो तर मुख्य बजेटमध्ये असे दोन भाग असतात. भाग अ असतो ज्याच्यामध्ये 100% योजना आणि खर्चाचं जे नियोजन असतं ते महिलांसाठी राखीव असतं आणि बजेटचा भाग ब असतो त्याच्यामध्ये 30% जे नियोजन असतं ते फक्त महिलांसाठी राखीव असतं. आता आपण हे उदाहरण द्यायचं झालं तर प्रधानमंत्री आवास योजना असं म्हटलं जातं की 100% महिलांसाठीची योजना आहे. म्हणजे महिलांच्या नावावरती पहिलं नाव महिलेचं असेल तर त्यांना ती आवास योजनेचं जी काही रक्कम असेल ते मिळते. पण मुळामध्ये असं हे विश्लेषण व्हायला पाहिजे की घर नावावर झालं म्हणजे तिला घरातून बाहेर कोणी काढू शकत नाही का, ते कायमचं तिच्या नावावर राहतं का, त्याचं पुढे काय होतं हे विश्लेषण तेवढंच गरजेचं आहे. नाही बाबा 100% महिलांसाठी योजना आहे असं म्हणून चालणार नाही. दुसरा मुद्दा मला याच्यामध्ये असं वाटतो की आपण म्हणतो ना की महिला हे काय एक जिन्सी घटक नाहीये. बरोबर, एका बॉक्समध्ये सगळ्या महिला सारख्या नाहीयेत. अगदी बरोबर आहे. हे पण आहे की प्रत्येक महिलेची गरज वेगवेगळी आहे. शहरात राहणाऱ्या महिलेची गरज वेगळी आहे, त्यातल्या त्यात मुंबईमध्ये राहणाऱ्या महिलेची गरज वेगळी आहे, नागपूरमध्ये असतील, नाशिकमध्ये राहणाऱ्या महिला असतील, प्रत्येक महिलांच्या गरजा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांना एका चौकटीमध्ये बसवणं ही एक खूप मला असं वाटतं हाही एक खूप चॅलेंजिंग जॉब आहे. आम्ही ना नेहमी असं म्हणतो की वुमन इज नॉट अ होमोजिनियस कॅटेगरी, इट इज कॉन्स्टंटली शिफ्टिंग मोझॅक. म्हणजे तिचं कायम बदलत असतात रोल. मग ती कष्टकरी महिला असेल, शेतमजूर असेल, दलित असेल, अल्पसंख्याक असेल, भटक्या विमुक्त जमातीमधून आलेली असेल, तर ह्या सगळ्या जणींना एकत्र पाहून नाही चालणार. त्यांना त्यांच्या स्तरावरून पाहणं, त्याचं विश्लेषण करणं स्थितीचं आणि मग बजेटमध्ये तरतूद करणं आणि त्यानंतर खरंच आपण केलेल्या तरतुदीचा ह्या सगळ्या सेक्शन्सना फायदा झाला आहे का किंवा झाला नसेल तर अजून काय करण्याची गरज आहे का हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यात मला असं वाटतं की आपण नागरिक म्हणून सगळ्यांनी हस्तक्षेप करणं आणि मुख्यतः त्याची चिकित्सा करणं, महाग आणि स्वस्त या पलीकडे जाऊन चिकित्सा करणं गरजेचं वाटतं. प्रिया, आपण जे शब्द बोलतो ना ते खूप मला असं वाटतं कठीण वाटतात समोरच्या अनेकदा ऑडियन्सला. आपण चिकित्सा म्हणतोय पण चिकित्सा म्हणजे नक्की काय? तर माझ्या पुरतं मला मर्यादित आहे. म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं की अरे चण्या डाळीचे भाव वाढले तर ते माझ्याशी रिलेटेड आहे, पण समोरचा रस्ता झाला
किंवा कुठल्या तरी गावामधला रस्ता झाला तर ते माझ्याशी रिलेट नाही करत. अशा वेळेला एखादं बजेट हे महिलांसाठी किंवा तृतीयपंथीयांसाठी हे मोजायचं कसं? म्हणजे 4तून 2 गेले तर इतके शिल्लक राहतात असं गणित मला माहितीये, किंवा ते सर्वसामान्यांना समजायला सोपं जातं. अशा वेळेला एखादं बजेट हे जेंडर बजेट आहे की नाही हे शोधायचं कसं? मुळात ना हे शिक्षण मला विचारशील माझं राईट टू पी मुळे झालं की माहिती नव्हतं काय जेंडर बजेट आहे. आपल्याला सांगितलं जायचं अरे मुंबईमध्ये ना एवढे हजारो स्वच्छतागृह आहेत, कार्यकर्ते खुश, पण तसं नाही. त्याच्यामध्ये एवढ्या 1000 स्वच्छतागृहांमध्ये महिलांसाठी किती सीट आहे, पुरुषांसाठी किती सीट आहे, लहान मुलांसाठी काही आहे का, तृतीयपंथीयांसाठी तर काहीच नाही. हे जे बघणं आहे म्हणजे स्त्री केंद्री किंवा जेंडरच्या लेन्स मधून बघणं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला जाणवलं की किती तफावत आहे. जर महिलांसाठी 0 उतारे असतील आणि पुरुषांसाठी 400 असतील किंवा 1000 असतील तर मग ही तफावत पाहणं म्हणजे मला वाटतं चिकित्सा करणं. की नुसत्या आकड्यामध्ये खुश होण्यात आपण काही पॉइंट नाहीये. जे आकडेवारी दिलेली असते त्याच्यासाठी जी क्वांटिटी दिलेली आहे की एवढ्या गोष्टी उभारल्या जाणार आहेत, त्याची एवढी रक्कम असणार आहे, त्याच्या अजून थोडंसं खोल जाऊन पाहणं. आणि असं ते हे नसतं की आपल्याला फक्त आपण पाहतो की उज्ज्वला योजना आली, आता ती जेंडरच्या लेन्सनी बघितली तर कदाचित काही लोकांनी त्याला उचलून नाही धरलं, पण आता त्याचं अनालिसिस केल्यावरती आपल्याला लक्षात येतं पहिलं सिलेंडर घरी आल्यानंतर दुसरं रिफिल झालं नाही, मग तिथे अनालिसिस होण्याची गरज आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मला असं वाटतं की स्त्री केंद्री बजेट किंवा जेंडर लेन्स बजेट म्हणजे तेच जेंडर स्टिरियोटाइप स्ट्रॉंग करणारं बजेट असू नये, तर तिचं पोझिशन बदलणारं बजेट असावं. म्हणजे नेहमीच गॅस सिलेंडर देऊन नाही चालणार, तिला नवीन काहीतरी उद्योग सुरू करण्यासाठी किती प्रमाणात सबसिडी देतो हेही तितकं. म्हणजे तिथला बाई म्हणजे काय म्हणतात त्याला प्रायव्हेट डोमेन इथे बघणं हे थांबून तिला पब्लिक डोमेन मध्ये कसं अजून खांद्याला खांदा जोडून बाहेर आणता येईल ह्याच्यासाठी केलेली तरतूद म्हणजे तिचा रोल शिफ्टिंग असेल. आणि मला वाटतं ह्या सगळ्या पर्स्पेक्टिव्हनी सुद्धा बजेटकडे बघितलं गेलं पाहिजे. तू बोलतीयस ते ना खरं तर खूप किचकट असल्यासारखं थोडंसं वाटतंय. कारण जेव्हा बजेट सादर होतं तेव्हा माध्यमांमध्ये 2च गोष्टी दाखवल्या जातात, एक तर स्वस्त काय होतं, दुसरं महाग काय होतं. आणि पुढे जाऊन मग थोडा वेळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये विश्लेषण आता आपण बघू की सगळ्याच प्रसार माध्यमांवर ह्या सगळ्याचं विश्लेषण होताना आपल्याला दिसेल. पण हे विश्लेषण होत असताना फार कमी वेळा माध्यमांमध्येही एखादं बजेट हे जेंडर बजेट आहे की नाही यावर चर्चा तशी होताना आपल्याला दिसत नाही. तर त्याचं मुख्यत्वे कारण हे असू शकेल का, कारण त्याचा अभ्यास करायला जितका वेळ लागतो ते अगदी सहजरित्या आपल्याला सापडत नाही. तर त्यामुळे असेल का, तुला काय वाटतं या सगळ्या? मला असं वाटतं की बजेट हेच मुळात काहीतरी टेक्निकल आहे का असं एक डोक्यात आपल्याला दिलेलं असतं. आणि ते सगळं टेक्निकल जे जे आपल्याकडे काही आहे, जरी कितीही महिला स्पेस मध्ये गेल्या तरी टेक्निकल म्हणजे ते पुरुषांचं डोमेन आहे असं डोक्यात कुठेतरी फिक्स असतं. म्हणून त्यामुळे ते तसं. आता आपण बजेटचा विषय केला तर प्रत्येक महिला तिचा महिन्याचा जमा खर्च आणि पुढे काय घरासाठी लागणार आहे हे बजेट तर करतच असते आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असते. त्यावेळेस ती मल्टीटास्कर असते. मुलांची शाळा, घरातले वयोवृद्ध, त्यांचं हॉस्पिटल, घराचं एकूण बजेट, नवीन घरात आणण्याच्या गोष्टी, करायला लागणारी काटकसर, हे सगळं काय आहे? हे सगळं आपण नियोजन करतो ते तर बजेटच आहे ना. ते कदाचित एका फॅमिली एक युनिटचं बजेट असेल आणि आता आपण पाहतो देश किंवा राज्याचं बजेट असेल. आता मला सांग, जेव्हा आपल्याकडे सॅनिटरी पॅड वरती जीएसटी लागू झाला, ह्याच्यामध्ये आपल्याला न कळण्यासारखं काहीच नाहीये. याच्यामध्ये जीएसटी लागू झाल्यामुळे रक्कम वाढली. वाढलेल्या रकमेचा परिणाम कोणावर होणार होता? ज्या महिलांना पाळी येते आणि त्या मेन्स्ट्रुअल पॅड वापरतात त्या सगळ्यांवरती होणार होता. म्हणजे ही सोपे उदाहरण आहे की जसं की आपण म्हणतो की मध्यंतरी कुंकू, टिकल्या, बांगड्या ह्याच्यावरची जीएसटी काढून टाकण्यात आली. मग हे जे आणि तुमच्या गरजेच्या शारीरिक गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आम्ही ती रक्कम वाढवलेली आहे. पण ह्या सगळ्याचा दूर दूर जाऊन मनावर, आरोग्यावर
परिणाम होत असतो. आणि तो मला असं वाटतं जेंडरच्या लेन्सनी बघणं हे या सगळ्यामध्ये फार महत्वाचं आहे. पण ही लेन्स खरंच आपल्या पॉलिसी मेकर्सकडे आहे? कुठल्या तरतुदीचा तसा परिणाम त्यांच्यावर होतो आहे का? असं वाटतं हे काही खूप आपल्याला फार मदत कदाचित मिळू शकेल. आणि ही सगळी जी काय म्हणता येईल की आपली बेबी स्टेप्स आहेत खरं तर हे, ज्याच्यावर आपण आत्ता कुठे बोलू लागलोय, आत्ता कुठे आपल्याला त्या गोष्टी समजतायत. असं असताना जर आपल्याला बजेटमध्ये काही तरतुदी मांडायच्या असतील आणि त्या जेंडर सेन्सिटाईज असाव्यात किंवा जेंडर ओरिएंटेड असाव्यात, असं जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी नक्की स्टेप्स काय असू शकतात? आतापर्यंत नेहमीच बजेट सादर होण्यापूर्वी भारतातल्या, महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या अनेक महिला संघटनांनी नेहमी अर्थमंत्र्यांना एक निवेदन सादर केलेलं आहे. मग आता जर बघायचं झालं तर कोरोना काळानंतर जी काही आता परिस्थिती उद्भवलेली आहे तिथे महिलांचे रोजगाराचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंसाचार, घरामध्ये आणि घराबाहेर होणारा जो हिंसाचार आहे तो रोखण्यासाठी आणि सुरक्षेसाठी ज्या काही तरतुदी करणं गरजेचं आहे त्या करणं अपेक्षित आहे. आणि कदाचित ह्या तरतुदी आता एवढ्या वर्षांच्या एका कामानंतर आपण पाहतोय की आता ह्या तरतुदी थोड्याफार प्रमाणात होत आहेत की आपण कसे प्रो आहोत हे दाखवण्याच्या ह्याच्यामध्ये भाषा बदलतायत. पण त्या फक्त तरतुदी झाल्या म्हणून काम होत नाही. तरतूद, मी उदाहरण सांगते, जेव्हा आम्ही राईट टू पी मोहीम करत होतो तेव्हा सातत्याने 3 वर्ष तरतूद झाली जेंडर बजेटमध्ये, जी याआधी कधीही झाली नव्हती. खूप उल्लेखनीय गोष्ट आहे. पण या तरतुदींचं पुढे जाऊन योजनांमध्ये रूपांतर होणं, ऍक्शन्स मध्ये रूपांतर होणं आणि त्या तरतुदींचा खर्च होणं आणि खर्च झाल्यानंतर ज्यांच्यासाठी तरतूद आहे त्यांना लाभ झाला आहे की नाही त्याच्या बेसिसवरती पुढे जाऊन ते पाहणं, म्हणजे हे पाहायलाच पाहिजे ना. ट्रेल आहे आणि आपल्याला ना पेशन्स पाहिजे असं मला वाटतं. तो जर पेशन्स आपल्याला नसेल तर तरतूद